गंगापूर पोलीस स्टेशन येथील दाखल असलेल्या 23 लाख रुपये किमतीच्या बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यातील 3 महिला आरोपींना अंबडच्या गुन्हे शाखा युनिट 3 ने ताब्यात घेतलाय। 9 जून रोजी सुनील शिवराम येवले या बसमधून प्रवास करत असताना पिंपळगाव बसवंत ते ओझरच्या दरम्यान त्यांची बॅग तसेच या बॅगेतील 23 लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची तक्रार दाखल होती। या गुन्ह्याचा तपास करत असताना उमराणे बस स्टँड ते ओझर बस स्टँड पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत फिर्यादीने वर्णन केलेल्या महिला पिंपळगाव बसवंत येथे बसमधून उतरून एका रिक्षात बसून जाताना आढळून आल्या। त्या आधारे रिक्षावाल्याचा शोध घेऊन त्याच्याकडून माहिती घेऊन या महिलांचा ठाव ठिकाणा शोधत त्यांच्याकडे माहिती विचारली असता या महिला ओझर विमानतळाकडे जाणाऱ्या रोडवर पाल टाकून राहत असल्याची माहिती समोर आली। गुन्हे शाखा युनिट 3 ने या महिलांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। या महिलांवर अधिक संशय बळावल्याने त्यांना महिला अंमलदारांच्या मदतीने ताब्यात घेऊन कार्यालयात हजर केले असता फिर्यादी यांनी त्यांना ओळखले। या तीनही महिला बसमध्ये प्रवास करताना जवळ उभ्या असल्याची माहिती देताच या तिघींकडून हा गुन्हा कबूल करण्यात आलाय। यामध्ये लागम्मा उलगय्या गड्डी, मंजुळा मल्लेश किलीप तसेच पूजा व्यंकटेश किलीप या तीनही महिलांनी या गुन्ह्याची कबुली दिली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, अविनाश मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, सुहास क्षीरसागर, प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भगवान जाधव, चारुदत्त निकम, सविता कदम तसेच गुन्हे शाखा युनिट 3 चे मयूर पवार, अनिल गाढवे यांनी केली आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक।